सकाळचा पेपर वाचताना हात थोडासा लांब केला तरी समोरची अक्षरं परकी आणि धूसर दिसू लागली. चहाच्या कपाऐवजी चष्म्याची पेटी हातात आली तेव्हाच मला कळून चुकलं आता आपलं वय झालं. हे खरं म्हणजे नाट्य दिग्दर्शक आहेत. बऱ्याच नाटकात त्यांनी भूमिकासुद्धा केल्या आहेत आणि पुरस्कारसुद्धा मिळवले आहेत. रंगारंग नावाचा एक कार्यक्रम आहे पुण्यामध्ये. तो कार्यक्रम म्हणलं की त्यांचीच निर्मिती आणि दिग्दर्शक आणि त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. याच्याकडं पुण्यातले जेवढे कलाकार आहेत त्यांच्याकडे नेहमी सल्ला घ्यायला येतात की हे कसं करावं. आणि कविता हा यांचा एक हातखंडा आहे. विशेषतः कविता जेव्हा सादरीकरण करून चांगल्या पद्धतीने सादर होते त्यावेळेला ती जास्त इफेक्टिव्ह होते किंवा जास्त लोकांना भावते. तर त्याच्यामध्ये त्यांचा फार हातखंडा आहे. तर मी शरदजींना म्हणतो की शरदजी एक छानपैकी कविता सादर करा. खुर्चीमधून उठताना गुडघ्यावरती हात आला. पांढऱ्या झाल्या केसांसाठी काळ्या मेहंदीचा यादीत समावेश झाला तेव्हाच मला कळून चुकलं आता आपलं वय झालं. मित्रांसोबत बसताना म्हणजे मंडळी बरं का, संध्याकाळी मित्रांसोबत बसताना पीक झाला छोटा आणि पाण्याचा वाटला कोटा तेव्हाच मला कळून चुकलं आता आपलं वय झालं. रस्त्यामध्ये एक सुंदर तरुणी बंद स्कूटर ढकलत होती. तिला स्कूटर सुरू करून दिली आणि मोठ्या अभिमानानं तिच्याकडे पाहिलं. थँक्यू काका म्हणत तिनं मला भानावर आणलं तेव्हाच मला कळून चुकलं आता आपलं वय झालं. सखी शेजारणीनं दारात गाठून एक चिठ्ठी हातात ठेवली. आनंदानं मोहरून जाऊन एकांतात बसून चिठ्ठी उघडली. चिठ्ठीत जेव्हा संधिवातावरचं औषध याचं नाव दिसलं तेव्हाच मला कळून चुकलं आता आपलं वय झालं. वयाचं काय ते पुढं सरकतच असतं. जिथं जमेल तिथं ते फिरत असतं. पण आपल्याला जेव्हा कळतं मनसुद्धा जेव्हा थकून जातं तेव्हाच कळतं आता आपलं वय